विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे भिडले. भरत गोगावले आणि शंभूराज देसाईंनी केली मध्यस्थी. अधिवेशन सुरू आहे त्याबाबत विचारा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री दादा भुसे आणि थोरवेंमधील वादाबद्दल बोलणं टाळलं. आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काहीही वाद नाही. मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण. तुम्हाला काही सीसीटीव्ही पाहिजे असेल तर दाखवू शकता. दादा भुसेंची प्रतिक्रिया. आज विधान भवनात गुंडाराज दिसलं. सरकार या गुंडाराजला पाठीशी घालतंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सरकारवर टीका. सरकारमधील मंत्री आणि आमदारांमध्येच धक्काबुक्की झाली. त्यांना आवरलं नसतं तर अनर्थ घडला असता. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्या वादावरून आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. आमदार आणि मंत्री यांच्यात काहीही घडलेलं नाहीये. आमदार आणि मंत्री यांच्यात चर्चा सुरू होती त्या दरम्यान आवाज वाढला. शंभूराज देसाईंची माहिती. घडलेली घटना अयोग्य. आपापसातले वाद चर्चेत न सोडवावे. विधिमंडळातल्या राड्यावर प्रताप सरनाईक यांनी दिली प्रतिक्रिया. विधिमंडळातही आता पोलीस लावावे लागतील. विधिमंडळाच्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आमदारांचं आंदोलन. बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करण्याची मागणी. रवींद्र धंगेकर, यशोमती ठाकूर यांच्यासह इतर आमदारांचा आंदोलनामध्ये सहभाग. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. राजूर इथे 1.5 एकर शेतजमीन बळकावून आलिशान फार्म हाऊस बांधल्याचा गायकवाड यांच्यावर आरोप. महाराष्ट्र गुन्हेगारांचं राज्य झालं तर पुणे हे गुन्हेगारांचं माहेरघर. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. तर सेवानिवृत्त अधिकारी गुंडांच्या टोळ्या चालवतात. वडेट्टीवारांचा आरोप. आम्हाला खोके म्हणणाऱ्यांनी खात्यातनं 50 लाख रुपये चोरले तर सभागृहात ऑनलाईन उपस्थित राहता येत नाही म्हणून नाही तर घरातनं उपस्थित झाले असते. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मवियाची पक्षातील वरिष्ठ नेत्यांची 5 किंवा 6 मार्चला बैठक होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित राहणार. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी. मात्र ही घोषणा नव्हे, विनंती आहे. सुळेंची माझाला प्रतिक्रिया. मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचना. विधानसभेत विधेयक मंजूर. मवियाने बदललेला निर्णय महायुतीने फिरवला. शरद पवारांनी घेतला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा. हडपसर, शिरूर, भोसरी, जुन्नर, खेड, आळंदीतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. खासदार अमोल कोल्हेही उपस्थित. नमो महारोजगार कार्यक्रमाच्या नव्यानं निमंत्रण पत्रिका. नव्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव. शरद पवार यांनी राजशिष्टार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा सूचना दिल्याचं राजशिष्टार विभागाचं म्हणणं. राजशिष्टार विभागाला शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा कुठल्याही सूचना शरद पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आल्या नसल्याची माहिती. शरद पवारांनी दिलेलं जेवणाचं निमंत्रण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं नाही. संजय राऊतांचा दावा. शरद पवारांनी जेवणाचं दिलेलं आमंत्रण हा आदरातिथ्याचा भाग, राजकारणाचा नाही. आम्हाला वावगं वाटायचं कारण नाही. ते जेवायला गेले किंवा त्यांना बोलवलं त्यामुळे पवार यांचे विचार बदलणार नाहीत. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील जवळपास सर्व राजकीय घराणी ही परंपरा वर्षानुवर्ष जतन करत आली आहेत. फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप बेटे आहेत त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित प्रथा परंपरा बंद केली. आशिष शेलारांची ट्विटमधून उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका. आशिष शेलार उद्धव ठाकरेंबद्दल बोलले तर त्यांना प्रसिद्धी मिळते. शेलार यांना भाजपमध्येच कोणी गंभीरतेने घेत नाही. अहंकारची भाषा आम्हाला भाजपने शिकवून नये. अंबादास दानवेंची आशिष शेलारांवर टीका. संजय राऊतांनी जशी शिवसेना संपवली तशी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न. वंचितला सोबत घेत संजय राऊत काँग्रेसला संपवणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा आरोप. शिवसेना पक्ष संघटनेत झालेल्या फेरबदलाविरोधात 30 ते 35 नाराज शिवसैनिक मातोश्रीवर. संतोष ढवळे यांना पुन्हा जिल्हा प्रमुख पद बहाल करा. शिवसैनिकांची मागणी. मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय. प्रभागांची संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढण्यात येणार. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी याबद्दल संभ्रम काय. राज्यातल्या 7,000 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून मंजुरी. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय. राज्यामध्ये कंत्राटी भरती न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असतानाही सागरी सुरक्षेसारख्या संवेदनशील कामासाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 95 पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार. गृह विभागाने या संदर्भातला शासन आदेश केला प्रसिद्ध. नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात 33% कपात. आजपासून नवे दर लागू. तिकीट दरात कपात केल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी सिटी लिंक बस सेवा ठप्प. 3 महिन्यांपासून पगार थकल्यानं बस चालकांनी पुकारला संप. बस सेवा ठप्प झाल्यानं विद्यार्थी आणि कामगारांना मोठा फटका.
मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली. राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी. भातसा ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास मान्यता. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं 4 मार्चला लोकार्पण. भरवीर ते इगतपुरी हा 23 किलोमीटरचा टप्पा 4 मार्च पासून सुरू होणार. पंजाब हरियाणातल्या शेतकरी आंदोलनाचा फटका मुंबईतल्या विकास कामांना नाही. गोखले पुलाच्या दुसऱ्या लेनकरता टाकायचा गर्डर अंबाला इथले शेतकरी आंदोलनामुळे रस्त्यातच अडकला. त्यामुळे गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम गर्डर विना रखडलं. तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळण्यास सुरुवात. मनसे नेते नितीन सरदेसाईंनी तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळत नसल्याची केली होती तक्रार. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर दरात 25 रुपयांची वाढ. दिल्लीमध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 1795 रुपयांवर. मुंबईत 19 किलोच्या सिलेंडर करता 1749 रुपये मोजावे लागणार. कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडीची यात्रा अवघ्या काही तासांवर. यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेतेही दर्शन घेणार. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. नवी मुंबईत भाजपा महिला मोर्चाचं ममता बॅनर्जींविरोधात आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये संदेशखली या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन. भाजप आमदार नितेश राणेंनी घेतली पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट. नरेंद्र मोदी आणि महायुतीपुढे स्पर्धकच नसल्यानं महाराष्ट्रात 48-0 लोकसभा निवडणुकीचा निर्णय लागणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा दावा. सावंत धाराशिवमध्ये कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलत होते. माजी खासदार भास्करराव खतगावकर यांची सून मिनल खतगावकर भाजपमध्ये. लोकसभेसाठी इच्छुक खासदार म्हणून त्यांच्या नावाची अशोक चव्हाण समर्थकांकडून भाजप निरीक्षकांकडे शिफारस. मुंबईतल्या अंधेरी पूर्वेत भाजप नेते मुरजी पटेल आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यामध्ये वाद. अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात शौचालयाच्या भूमिपूजनावरनं पटेल आणि शर्मांमध्ये बॅनरबाजी. महापालिकेने स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून केलं भूमिपूजन. रत्नागिरीच्या धामणसे गावात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची हजेरी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचाच खासदार भाजपचाच झाला पाहिजे, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी. करुणा शर्मा यांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा. करुणा शर्मांविरोधात परळीत दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शर्मांची हायकोर्टात धाव. राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला जबाबासाठी रत्नागिरी एसीबी कार्यालयात 4 मार्चला हजर राहण्याची मुभा. आज होणार होती चौकशी, मात्र शहरात नसल्यानं चौकशीला हजर राहता येणार नाही असं साळवींचं पत्र. नाशिकमध्ये 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन होणार. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन होणार. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा जोर वाढला. भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नालेसफाई कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची नागरिकांकडून मागणी. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. अवैध बांधकामाविरोधात पुणे महापालिका ऍक्शन मोडवर. सूस पाषाण विभागात नोटीस देऊनही अतिक्रमण न काढणाऱ्यांवर पालिकेची कारवाई. मेरा रोडच्या काशीमीरा परिसरात केक शॉपला आग. घटनेत जीवितहानी नाही, मात्र दुकानाचं मोठं नुकसान. दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती. प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्यात पुणेरी पलटण समोर हरियाणा स्टीलर्सचं आव्हान. पहिल्या विजयासाठी सज्ज. विजेतेपद फार दूर नाही, पुणेरी पलटणचा कर्णधार असलम इनामदारची प्रतिक्रिया. जपानच्या जन्मदरात विक्रमी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत जन्मदरात 5.1% घसरण. यात एक बाळ जन्माला आल्यानंतर 2 व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचं समोर. व्हॉल्वो इंडिया आपली X30 आणि X90 इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार. ही कार केवळ 3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.